हरे कृष्ण दंडवत. तर मी फक्त तुम्हाला जगन्नाथाचा जो फॉर्म हे अशा मूर्ती ज्या तुम्ही बघता त्या तशा काय त्याचं फक्त मी एक स्टोरी सांगते की असं का आहे ते तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा याला भगवंत द्वारकेमध्ये 16,108 राण्यांच्या बरोबर राहायचे तेव्हा एकदा रोहिणी मातेला सर्व 16,108 राण्यांनी कंप्लेंट केली की भगवंत रात्री ज्यावेळेला झोपतात त्यावेळेला रात्रीच ओरडतात, यशोदा यशोदा, नंद महाराज, राधा राधा, गोप बालकांची सगळ्यांची नाव घेतात आणि एकदमच उठून जोरात जोरात ओरडतात. तर आम्हालाही वृंदावनच्या या लीला ऐकायच्यात म्हणून. तर रोहिणी माता म्हणते ठीक आहे मी तुम्हाला सांगेल, पण त्याच्यासाठी ती दोघं घरात नसली पाहिजेत. तर ठीक आहे म्हणतात. त्यांचं प्लॅन फिक्स होतो आणि असं ठरलं जातं की ज्यावेळेला कृष्ण आणि बलराम त्यांची सभा असते ना, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्याच्या जेव्हा ते जातील तेव्हा आपण काय करायचं, सगळ्यांनी मिळून बसायचं. सिंहासनावर रोहिणी माता बसेल, सर्व 16,108 राण्या खाली बसतील आणि गेट कीपरसाठी आपण सुभद्रा मैयाला उभं करणार आहे. जसं प्लॅन ठरला होता त्याप्रमाणे तसं झालं. रोहिणी माता वरती बसल्या व्यासासनावर आणि त्या पण त्याच्या लीलेमध्ये मग्न होऊन कृष्ण बलरामांच्या वृंदावनातल्या खूप छान लीला, कसं ते असुरांना मारायचे, कसे ते लोणी माकड चोरायचे, कशा वेगवेगळे असुर त्यांना मारायचे, हे सगळं ते सांगायला ते चालू केलं. आणि तिकडं काय होते, आणि गेट कीपरवरती तर सुभद्रा मैया आहेच, पण काय झालं तिकडं आज खूप कमी लोक कंप्लेंट घेऊन आली होती त्यामुळं ते लवकर आलीत. आणि जेव्हा रोहिणी माता हे सगळं यशोदा सुभद्रा मैया जेव्हा ही ऐकत होती तेव्हा त्या पण त्या लीलेमध्ये एवढ्या भावीवर झाल्या की त्यांचे डोळे मोठे झाले, हात आकुंचन पावले आणि कृष्ण बलराम आले, त्यांनीही त्या स्टोरी ऐकायला चालू केलं. आणि सुभद्रा मैयाच्या ह्या बाजूला डाव्या बाजूला बलरामजी उभारले आणि ह्या बाजूला कृष्ण उभारले आणि त्यांनी ते सगळं ऐकून पुन्हा त्यांचे डोळे मोठे झाले आणि त्यांचा हात वगैरे आकुंचन पावलं. आणि हाच फॉर्म नारद म्हणून तिथं आले आणि म्हटलं की हे आहे तुमचं रूप, तुम्ही आम्हाला कधी दाखवणार. त्यांना खूप आनंद झाला की तुम्ही पतित पाहुण्यात, तुम्हाला एवढं प्रेमाश्रू आले तर तुम्हाला सगळ्यांची आठवण येतात, हा आम्हाला फॉर्म कधी बघायला मिळणार. तेव्हा भगवंत म्हणाले की कलियुगामध्ये ज्यावेळेला इंद्रदुम्न महाराजा येतील त्यांना ते लाकडं सापडतील, त्याचे ते विश्वकर्माच्या द्वारे त्याच्या मूर्त्या बनवतील, त्या कशा अर्ध्या राहतील ही सगळी स्टोरी ते सांगतात आणि जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया जे आज आपण बघतो ते आपण आपल्याला पाहायला मिळतात. हरे कृष्ण.